गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास व्रतकथा. अधिक मासात व्रत आणि नियम. पहिला. गोवर्धन धर वंदे गोपाला गोपुपीनम गोकुलोत्सवमिषान गोविंद गोपिका प्रियम. हे मंत्र स्नानानंतर रोज म्हणावा. दुसरा. रोज सायंकाळी देवापुढे नियमाने दिवा लावावा. तिसरा. अधिक मासात शक्यतो एक वेळेसच भोजन करावे. चौथा. या महिन्यात एखाद्या वस्तूचा त्याग करावा. पाचवा. या महिन्यात थंड पाण्याने स्नान करणे किंवा आवळीच्या झाडाखाली स्नान करणे. सहावा. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ असे दान आहे. गाईला पूर्व आकाराच्या भाकरी पोळ्या घास रोज नित्यनेमाने घालावा. सातवा. नामस्मरण महिनाभर सातत्याने आपल्या आराध्य देवतेचे नाव घेत जावे. नामस्मरणाचे पुण्य फार मोठे आहे. आठवा. देवदर्शन दिवसातून एक वेळ नियमाने मंदिरात जाऊन देवदर्शन महिनाभर करावे. नववा. कथा पोथी महिनाभर दररोज अधिक महिन्याची ही पोथी वाचावी. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही सर्व अधिक मासाची नियम आहेत. तसेच आता अधिक मासाची कहाणी ऐकू. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका दिवशी स्वर्गलोकात ब्रह्मदेव आणि नारद चर्चा करीत होते की हा अधिक मास म्हणजे काय, याचे महत्त्व काय आहे. तेव्हा ब्राह्मणांनी अधिक मासाची कथा नारद मुनींना सांगितली. नंतर हीच कथा नारदांनी व्यास महर्षीस सांगितली. नंतर तपोवन वेद व्यास महर्षींनी ही कथा ऋषीमुनींना सांगितली. ते ही कथा मनचिल ऐकू लागला. एक दिवस नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते. त्यांनी पाहिले की या मृत्यूलोकात प्रत्येक माणूस आपापल्या पाप पुण्याप्रमाणे नाना प्रकारची दुःख सुख भोगीत आहेत. पण येथे सुखी लोकांपेक्षा या जगात दुःखी लोक जास्त आहे. नारद मुनी विचार करू लागला की या सर्वांचे कष्ट कोणत्या प्रमाणे दूर होतील. विचार करीत नारद वैकुंठात निघून गेले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नारदा, आता हा अधिक मास येणार. त्याच्यात स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याच्या कृपेने सर्वांची दुःख दूर होतील व सर्व मनुष्यांना सुख समाधान मिळेल. तेव्हा नारद म्हणाले, भगवान, मी त्याच हेतूने येथे आलो आहे. कारण मृत्यू लोकात सर्व लोकांचं कल्याण करण्याकरता मला त्या मानव कल्याणकारी अधिक मासाची कहाणी कृपा करून सांगावी. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की ज्याप्रमाणे सूर्यचंद्राच्या गतीने जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यास दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते म्हणून त्याला मलमास म्हणतात. या महिन्यात शुभकार्य करीत नाहीत. असा तो अधिक मास एकदा खूप दुःखी होऊन माझ्याकडे आला. मी त्याला गोलोकात नेले. तेथे रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन मलमासाला घडलं. त्या दर्शनामुळे चमत्कार असा झाला की त्या अधिक महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचंच दिव्य रूप मिळालं. परिसरामुळं लोखंडाचं सोनं व्हावं तसं झालं. तो मलिमास कालगणनेचा मिलन मास ठरला. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणती पुण्यकर्म केली आणि त्याची फळ त्यांना कशी मिळाली ते आता सांगतो. ती कहाणी ऐका, असं व्यासांनी सांगितले. सारेजण शांत बसून ऐकू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुणसुंदरीचे नशीब. हैष्य देशाचा राजा होता. दुर्वा त्याची राणी होती. गुणसुंदरी दोघेही जण खूप आनंदात असायची. अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, राज्यात सर्वत्र सुख शांती होती. पण जास्त सुखसुद्धा कोणाकोणाला खपत नसते. राजाला नेहमी शंका यायची, आपल्याला हे इतकं वैभव कशामुळे मिळालं. जगात सर्वत्र दुःख भरलेले असतात. आपणच एवढे सुखी कसे. आजच हे सुख उद्याचं दुःख तर नाही होणार. याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. याच विचाराच्या भरात तो एक दिवस शिकारीला गेला. तो खूपच थकून गेला होता. एका सरवळ्याच्या झाडाखाली जाऊन बसला. आराम करताना सुद्धा त्याचे ते विचारचक्र चालूच होते की तेवढ्यात त्या झाडावर एक पोपट येऊन बसला आणि झाडाच्या एका फांदीवरून तो बोलू लागला. पोपट म्हणून लागला की हे महाराज, तुमचं हे वैभव, इतकं सुख सर्व काही मात्र इंद्रियाचं सुख आहे. शरीरापेक्षा मनाची शांती सर्वात श्रेष्ठ असते. सुखापभोगापेक्षा वासनांचा त्याग करून दान धर्म करा. तेच तुमचे पुण्य पुढच्या जन्माला लाभतील. पोपटाचं सांगितलेले ते वचन राजाने शांत बसून ऐकून घेतलं. त्यांनी ती हकीकत राणीला येऊन सांगितली. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, हेही आपले नशीबच. त्या पोपटांनी सांगितलेले ते वचन ही सत्य पण खरं सुख म्हणजे मनाची शांती होय. हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगणारा तो पोपट होता.
तरी कोण? राजा आणि राणी पुन्हा याच विचारचक्रात गुंग झाले होते. एके दिवशी ऋषी वाल्मिकी त्या राजवाड्यात आले. तेव्हा गुणसुंदरीने ऋषींना विचारले की ऋषीवर आपल्याला हे इतकं सुख कशामुळे मिळालं. त्या पोपटानं राजाला ते सर्व कारण सांगितलं. ऋषी वाल्मिकीने ध्यानधारणा केली. नंतर ऋषी सांगू लागले की तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याचे हे फळ तुम्हाला सुख रूपात मिळालं आहे. एका ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही दोघंजण सुदेव आणि गौतमी या नावाने तेथे तुम्ही आनंदात राहत होता. बरेच दिवस झाले होते, पण तुमच्या पोटी पुत्र संतान झाली नव्हती. म्हणून तुम्ही भगवान विष्णूची आराधना केली. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी पुत्र संतानाऐवजी दुसरे काही वैभव मागा असं म्हणाले. तेव्हा तुम्ही म्हणाले, भगवान, पुत्र वैभव वाचून आम्हाला दुसरे काही नको. तेव्हा गरुडानं मध्यस्थी केली आणि भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी वर दिला. तेव्हा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. पण भगवान म्हणाले, पुत्र सुख आणि पुत्र शोकही. मग गौतमीला पुत्र झाला. त्याचं नाव तुम्ही सुखदेव ठेवले. तो अतिशय सुंदर आणि खूप हुशार सुद्धा होता. सद्गुणी सुखदेव 12 वर्षांपर्यंत उत्तमपणे शिकला. पण एके दिवशी तो नदीत पोहताना बुडून मरण पावला. पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन सुदेव आणि गौतमी नदीकाठीच शोकमग्न होऊन दोघंही बसून राहिली. त्यावर ते स्नान, तो नेमधर्म, तो उपवास, तो महिना होता अधिक मास. अधिक मासात ते पुण्यकर्म तुम्हाला म्हणजे सुखदेव आणि गौतमीला अचानकच घडलं होतं. तेव्हा भगवान मुरलीधर पुरुषोत्तम तुमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुमच्या पुत्र सुखदेवाला जीवदान दिले आणि सुदैव व गौतमीला राजा आणि राणी होण्याचे वरदान दिले. असे तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याचे हे फळ. तो पोपट म्हणजे पूर्वजन्माचा तुमचा पुत्र सुखदेव. त्याचा त्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात दान, त्याग वगैरे पुण्यकर्म करा. तुम्हाला समाधान लाभेल. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्रौपदीद्वारा घडलेला अपराध. पांडव वनवासात असताना त्यांचे खूप हाल होत होते. एका दिवशी त्यांनी श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता, तुम्ही आमचे रक्षण कराल. तुम्हा आमचे एक हाल पाहवतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्या अवस्थेला मीही करणार तरी काय. हे तुमच्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहेत. हे तुम्हाला भोगावेच लागणार. तुमच्या दूधक्रीडेच्यामुळे जुगारात तुमचे राज्यवैभव गेले आणि तुमच्या नशिबी हा वनवास आला. आणि त्यांच्यातच द्रौपदीद्वारा पुढच्या जन्मी घडलेला अपराध. त्यामुळे तिला सुद्धा हे भोगावं लागतं. द्रौपदीचा अपराध हे ऐकून पांडवांनी श्रीकृष्णाला आश्चर्याने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही ऐका. पुढच्या जन्मी ही द्रौपदी मेधावी नावाच्या एका ब्राह्मणाची ही कन्या होती. बालपणीच तिची आई वारली. तेव्हा वडिलांनीच तिला लहानाचे मोठे केले. तीच लग्न होण्याच्या पूर्वीच तो ब्राह्मणसुद्धाही वारला. नंतर त्या कन्या मेघावतीने भगवान शंकराची आराधना केली. तिची आराधना चालू असतानाच तेथे ऋषी दुर्वास आले आणि तिला म्हणाले, पुत्री, तू अधिक मासात हे व्रत कर, भगवान पुरुषोत्तमाची पूजा कर, तेव्हा तुला उत्तम वर लाभेल. तेव्हा मेघावती म्हणाली, ऋषीवर, मी भगवान शंकराची आराधना करत आहे. त्या महादेवापुढे पुरुषोत्तमाची काय महती. तेव्हा ऋषी दुर्वास रागावले. म्हणाले, पुत्री, तू पुरुषोत्तमाला कमी समजतेस. अधिक मास व्रताला तुच्छ समजतेस. याचा परिणाम तुला पुढच्या जन्मी भोगावे लागतील. हा तुला माझा शाप आहे. ऋषी दुर्वास इतकं म्हणून तिथून निघून गेले. तेव्हा मेघावतीला पश्चाताप झाला. पण त्याचा उपयोग आता काय. पुढे ती मेघावती या जन्मी द्रौपदी झाली आणि आपल्या पुढच्या जन्माच्या शिक्षा भोगीत आहे. तेव्हा पांडव म्हणाला, झालं ते पावलं. आता आम्ही पुढं काय करावे ते तुम्ही आम्हाला सांगावं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही अधिक मासातील व्रत, नियम व पुरुषोत्तमाची सेवा करावायची. त्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केले आणि नंतर त्यांना त्यांचं राज्य परत मिळून ते सुखी समाधानी झाले. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणखी काही कथा आहेत. ते पुढील प्रमाणे. अधिक मास महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पुराणात आहेत. गुणसुंदरी आणि द्रौपदीच्या कथा जसे आहे तशीच आणखी सौभाग्य नगरीतील चंद्रकला राणीची कथा आहे. तिनं आपल्या पूर्वजन्मी अधिक मासात दीपपूजापूर्व नियमप्रमाणे केली, म्हणून तिला पुढील जन्मी राणी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इंद्रलोकाची एक अप्सरा स्मितविलासिनी, तिनं एकदा चुकून दुर्वास मुनीच्या गळ्यात हार टाकला. ते रागावले. त्याच्या शापामुळे ती अप्सरा पिच्छाच झाली. नंतर त्या क्षेत्रातील एका तपस्विनीने अधिक मासातील सर्व पुण्य तिला दिली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. कंद नावाच्या एका गृहस्थानं दुसऱ्याच्या बागेमधील चोरून फळे खाल्ली, म्हणून तो पुढील जन्मी वानर झाला. मृगतीर्थ नावाच्या तळ्याकाठी झाडावर तो होता. एके दिवशी या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना तो त्या तळ्यात पडला.
त्याला ते स्नान अधिक मासात सहज घडलं. त्या पुण्याईमुळे त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. अवंतीपुरीच्या मृग्ध आणि रूपवती या 2 जावा, पण त्यांच्यात हेवा दावा. एकीनं दुसरीतली अधिक मासातील मलिनपणानं व्रत करण्यास सांगितले. तिनं ते मनोभावा केलं. तिला मुरलीधर पुरुषोत्तम प्रभू प्रसन्न झाले. पहिलीला पश्चाताप झाला. या प्रकारे कळत नकळत जरी अधिक मासात आपल्या हातून कोणतेही पुण्यकर्म घडलं तरी भगवान मुरलीधर त्या भाविकांचं कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावं. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास महात्मा. प्रथम नमस्कार गौरीपुत्र गजानन सद्बुद्धी तू देसी सर्वांना कृपा करशील भक्तावर. दुसरा नमस्कार मधुरवीणा वादक सरस्वतीला, त्यांच्या ग्रंथरचनेची आहे कृपा थोर. श्री सद्गुरू प्रभू नारायणा, मस्तकावर ठेवली हस्तमणी, प्रसन्नता दिली वारंवार. संत आणि भक्त सज्जन भक्ती मार्गावर नेऊन दाखवते आत्मद्वारे नारायण रूपी. घेऊन आधार ग्रंथाचे लेखिकेचे आभार. तो करीती अधिक मास महात्म्याचे वर्णन. प्रतिदिनी सूर्यनारायण करीती राशीचे संक्रमण. शास्त्रज्ञांनी ठरवले चंद्र वर्षाची गणती. 10 दिवस कमी पडली. 2 गतीचा मेळ कसा बसविला. 3 वर्षांनी 1 महिना धरिला अधिक मलमास. त्या म्हणती लोक तो अवमंगल महिना. एका स्वामी पुरुषोत्तमा कहाणी त्याची सांगतो. गुणतरीची कथा अधिक मासी ती व्यथा. ध्यान करून ऐकावे. अधिक मासा हिनवती मंगलकार्य वडसे करिता. दुःखही झाला महिना तो. दैव कैसा जन्म दिला उपयोग नाही जगाला. विष्णूला तो शरण गेला उद्धार म्हणून हासले विष्णू. भगवान महत्व वाढवीन चल माझ्या संगती. गोलोकी जाऊ सत्वर पुरुषोत्तम अवतार तोर. तारीला तुला मलमास कैलास आणि वैकुंठ. त्यावर गोलोक थोर मलमासाला घेऊन थेट. तेथे असे दिव्य ज्योत रत्नखचित सिंहासन. मुरलीधर पुरुषोत्तम थोर. नमस्कार केला दोघांनी. मलमासाचे दुःख ऐकले. प्रत्यक्ष आपले रूप दिले. आले दिव्यत्व मलमासा. परिसलोहा झाला संगम. महिना भूलोकी अवतरला. तेव्हापासून अधिक मासात पुण्यकर्म लोक करीत. ज्याच्या कथा ऐकाव्या असे कैसे उद्यापन जाणून घ्यावे सर्वांनी. अधिक मासाचे पुण्य लाभले. 3 वर्षांनी संधी येते. सर्व कथा या सांगितल्या आता ऐका सावधान. गुणसुंदरी धैर्य नावाच्या देशात दुर्दवा राजा राज्य करीत. लक्ष्मीचं जणू साक्षात राणी गुणसुंदरी. संपत्ती वैभव संतती कशाचं काही कमी नाही. सतत विलासी मग्न ते. एकदा राजाचा कंठ दाटला. हे इतके ऐश्वर्य आपणाला कशामुळे लाभले. आजचे हे आपले सुख पुढे कदाचित होईल दुःख. भीती मला वाटते. राणी म्हणाली भाग्य आपले सुदैवाने वैभव लाभले. ईश्वर कृप ही सर्व. आपण कोणीही छळले नाही. अन्यायाने काही मिळवले नाही तरी चैन पडेना काही. सुखानंतर दुःख येई तैसेची गती होईल का. एकदा राजा शिकारीस गेला दमला. विश्रांतीस टेकून शांत बसला. फांदीवरी पोपट आला म्हणून मनुष्यवाणी बोलू लागला. क्षणभंगूर हे जीवन. वैभव संपत्ती इंद्रसुख. नाशिवंत सारे हे क्षणिक. समाधान ते मिळवावे. सुखभोगाचा त्याग करून पुण्यकृत्य धर्माचरण सद्गुरु वचन पाळावे. पोपट गेला उडून. राजा आला परतून. कथा राणीला सांगितली. राणी म्हणाली तेही भले पोपटाने सांगितले कोणती कृत्य करावी. मग एके दिवशी अकस्मात वाल्मिकी आले राजवाड्यात. यथोचित केले ते मुनींनी केली चौकशी. राजांनाही दर्शनाशी काय कारण सांगा राणी. भवितव्याची काळजी करून राणी म्हणाली हात जोडून हे सुख सरून जाईल का. सर्वत्र दुःख असता भरले आम्हाचे इतके सुख मिळाले कारण याचे काय भले. सांगा स्वामी गुरुवर्या. अंतर्ज्ञानाने कळाली. पूर्वजन्मी द्रविड देशात ताम्रपन्नी तरी आश्रमात राहत दोघेही सुदैव गौतमी नावाने. पोटी नव्हते संतान. विष्णूला जाऊन शरण खडतर साधन ती केली. प्रसन्न झाले भगवान. नशिबी नाही संतान. गंभीरने ते वचन बोलले. दया आली गरुडास. त्याने विनवले प्रभूसे तरी फळ द्यावे. विष्णू कृपेने मग तुम्हाला सुखदेव नावे पुत्र झाला सद्गुणी विद्वान. पुढे एकदा त्या नदीत शुक्रदेव होता. पोहता तो जलात पुढून मृत्यूला पावला. सर्वत्र झाला हाहाकार. तुम्ही उभयतांना दुःख फार. पुत्राचे ते प्रेत मांडीवर घेऊन तुम्ही बैसला. अन्न पाणी वर्ज्य केले. पर्जन्य धारात रोज नाले. दिवस कितीतरी निघून गेले. भान नाही दोघांना.
तो अधिक मास होता खास स्नान आणि उपवास घडली पुरुषोत्तमास अक्षुक देवास सजीव केले निजरूप कृपेने पुण्यप्रभावे पुढी जन्मी तुम्ही झाला तर राजाराणी पोपट रूपे ऐकविली आता ऐकील अधिक मास नियम व्रते आचरणी खास कोणती ती सांगतो अधिक मासाचे अधिक पुण्य नित्य करावे प्रातस्नान गंगेचे यमुनेच नाव म्हणावा नदी तलाव तीर्थ ठिकाणी आवळीचे झाड उत्तम शक्य तेची करावे आवळ्याची उटी एकची वेळ भोजन घ्यावे भोजनासमयी मौन पाळावे आत्मबल वाढते उपवासाचे पुण्य फार निदान तरी दिवस 4 अंतर्बाह्य शुद्ध विचार उपवासाने येतेच घास घेता नामहरीचे महत्त्व आगळे भोजने सर्वश्रेष्ठ अन्नदान दीन दुबळ्यासी जाणून गोग्रासाला विशेष मान नित्यानेच तो पाळावा अजुस्मनेचे म्हणजे अनारसे जमातास ताटास रसे दान द्यावे निष्ठेने खारका बदासे ते अतिस द्यावे ब्राह्मणास आपतेष्टांना ते द्यावे नित्य नेमे दीपवाता तुलसी देव मंदिरात प्रार्थना प्रभूची करावी जातो एक दिवा पूजा करून दान द्यावा तेही पुण्य अमाप दीपदान सौभाग्य देते इच्छित मनोरथ पुरवले घडते आयुष्य वर्धन सतत करावे नामस्मरण पुरुषोत्तमेची कृष्ण अधिक मासाचे दैवत एक वेळ नित्यदर्शन देवमंदिरी करा जाऊन प्रभुचरण बंधावे अधिक मास पोथी पावन मनोभावे वाचून सुवासने आणि ब्राह्मण यांना दान पोथी द्यावे इतके वचन सांगून वाल्मिकी मुनी कथा आहेत आणखी पुराणे काही एका थोडक्यात 12 वर्ष वनवासात पांडव होते कठीत दिवस एकदा कृष्णाला निवांत कळवळून द्रौपदी म्हणाली देवा तू आमचा कैवारी पाठी राखा बंधुभारी निमूटपणे पहारी का हसून बोलले श्रीकृष्ण गर्भभोग कर्मभोग हा तुमचा जाना ज्याचे त्याने भोगावे द्रुत क्रीडा छंद जुगार धर्मराज भोळा फार राज्य केले गौरवाकडे वनवासात बरे झाले सुखदुःखाचे धडे मिळाले घटना होती ठरलेली पूर्वजन्माचे पाप पुण्य पुढील जन्माला कारण चुकणार नाही कोणाला पूर्वजन्मी जो अपराध घडला म्हणून तुला हा भोग आला सांगतो कथा ती मी तुला द्रौपदी कन्या एका तू मेघावी नावाचा एक ब्राह्मण त्याची कन्या सुलक्षणात पितृछायेने वाढली पुढे वयात आल्यावर इच्छा उत्तम मिळवावर शंकर भक्ती करीत असे मेघावतीची साधना बघून तिला भेटले दुर्वास मुनी म्हणाले अधिक मास व्रत करून इच्छित वर मिळावी मुरलीधराचा मंत्र सोपा प्रसन्न होईल नाम जपा पुरुषोत्तमाची ती कृपा तपाहुनी श्रेष्ठते तपस्विनी मग दुर्वासाला म्हणे पुरुषोत्तम असेल मला परंतु शंकरा वाचून मला आराध्य देवता दुजी नको दुर्वास मुनी रागावले शाप देऊनी म्हणाले पुरुषोत्तमाला तुच्छ लेखले याचे फळ भोगशील पुढील जन्मी हाल होतील कष्टदशा ती येईल शंकर जरी वर देतील शाप नाही चुकणार हा दुर्वास गेले रागावून मग अति घाई करून पती पंचप्राण म्हणाली ती शंकराला पूर्वजन्माची मेघावती या जन्मी तुझी द्रौपदी शंकराने 5 पती पांडव तुला लाभले अधिक मास तुच्छ लेखला म्हणून हा भोग आला आता तरी त्या नियमाला सोडू नका सांगतो कृष्णाने मग अधिक मास व्रते नियम दान उपवास सारे सांगितले पांडवास त्यांनी तैसे आचरले पुरुषोत्तमाने कृपा केली पांडवाची दशा संपली राज्यवैभव प्राप्त झाले सुखी सर्व ही अधिक मास व्रत सकल कोणाचा कैसे मिळाले फळ सारं त्याचे सांगतो चमत्कार नावाची नगरी मणिग्रीवे आणि सुंदरी उग्रदेवाच्या सांगण्यावरी दीप लाविला नेमाने अधिक मासातील पुण्य पुरुषोत्तम झाले प्रसन्न पुढील जनसी केले शूद्रपणा राज्यपद मिळाले सौभाग्य नगरी चिंडा वाहू राजा चंद्रकला सुंदरती राणी अधिक मास व्रत नेमाने तरी सुख समृद्धी राज्यात इंद्रलोकाची एक अप्सरा स्मित विलसिनीचा नखरा दुर्वासाच्या गळ्यात हार टाकला तिने थट्टेने दुर्वासाने शाप दिला पिच्छास रूप आले तिला भटकत राहिली भूतळा दक्षिणा दिशा दूरवर कुमारी केची तपस्विनी अधिक मास पुण्य याची खाणी पिच्छासिनीला पुण्य देऊने उद्धरिली अतिक अप्सरा कर्दयनाने कंजूस ब्राह्मण फळे चुरून खात असे पुढील जन्मी वानर होऊन झाडावरी राहत असे मृगतीर्थ तलावाकाठी वृक्षाशी खूप दाटी इकडून तिकडे उड्यासाठी वानराला मौजती एकदा उड्या मारताना तळ्यात पडला तो उताना अधिक मासात घडले स्नान त्या पुण्याईने झाली स्वर्गप्राप्ती पैठण नगरीचा धर्मशर्मा अधिक मासाच्या पुण्यकर्मा भूतास देऊनी दानधर्मा अधिक मासाच्या पुण्यकर्मा उधारिले भूताला मथुरा नगरीची सुशीला अधिक मासात नियम केला दीपज्योती पाजळण्याला नेम चुकली नाही ती विमला ही तिची सवत तिला नसे ते पाहावत मालवाने तिने
ज्योत कधी तेल वात काढावी. पुरुषोत्तम झाले प्रसन्न, सुशीलतेचे केले कल्याण. विमलेला दुःख देऊन संसार तिचा बिघडविला. अधिक मास व्रत नियम होत नसे आपणाकडून, इतरांना अडथळा करून पाप पदरी घेऊ नये. एका गावात 2 जावा, थोरली करी हेवा दावा, तिचा कोणताही सांगावा. धाकटी एके निष्ठेने अधिक मास नियम कोणते, धाकटी विचार तोरिलेले, तिनेच सांगितले उलटे ते मानिले व्रते करण्याला. धाकटीने तैसे सर्व केले, नेमनिष्ठेने पाळले. पुरुषोत्तम तिला प्रसन्न झाले. थोरलीला मग दुःख आपणासी जे जे ठावे ते इतरांना नीट सांगावे. द्वेषाने नाश स्वतःचा, परिस्थिती आणि प्रकृती पाहून करावी प्रगती. स्वच्छ मनाला कसली भीती, भाव शुद्ध ठेवावे. शंभूरायाने दिली स्मृती, कथा सांगितल्या यथामती. ऐकावे ते सांगणे रीताचे नियम, धर्म हे पूर्वज निष्ठाप्रमाणे पाळावे. त्याप्रमाणे मुरलीधराची कृपा होईल. मलमास हा अतिशय पुण्यप्रद होय. सर्व भक्तांना वैभव लाभावे. आरोग्य चौहीकडे नांदेल, वैभव संपत्ती संततीही लाभेल. उद्धार होईल सर्वांचे. श्री गजानन नमः. ओम विष्णुदेवाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री मुरलीधराय नमः. पुरुषोत्तमाय नमः. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला. नियमव्रते पावली पावतो सत्वर भक्ताला. दरवर्षी 10 दिवसाचा मळ काढून गेला. अधिक महिना 30 दिनाचा काळ मेळ बसविला. मलसाला कृष्ण कृपेने पुरुषोत्तम मनती. अंधाराचा नाश करावया दिव्य दीप लाविला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला. नियमव्रते पावली पावतो सत्वर भक्ताला. जय देव जय. नियमव्रते पाळली पावतो सत्वर भक्ताला. गुणसुंदरीला, द्रौपदीला, चंद्रकला राणीला. अधिक मास व्रत पुण्याईने प्रसन्न प्रभू झाला. स्नानदान जय मौन भोजन कुबुद्धी सारावी. दुर्व्यसनाचा त्याग करावा, चैन सर्व सोडावी. नियमव्रते पाळली पावतो सत्यावर भक्ताला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. इति श्री अधिक मास महात्मा व कथा संपूर्ण. संक्षिप्त कथा संपूर्ण. हरे नमः. हरे नमः. गोपाल